बातमी येते पावसाची। महाराष्ट्राचं काश्मीर समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे। महाबळेश्वरमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस सुरू झालाय, त्यामुळे गेल्या काही काळात वाढलेलं तापमान अचानक कमी झालंय। हवेत सध्या आल्हाददायक गारवा आहे, त्यामुळे मान्सूनच्या आगमनापूर्वीच महाबळेश्वर गारेगार झाल्याचं चित्र आहे। राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, किती वाजल्यापासून पडतोय महाबळेश्वरमध्ये पाऊस? आताची काय स्थिती आहे? अश्विन, निश्चितच या गरमीवरती एक सुखद वेगळा अनुभव या महाबळेश्वरकर वासियांना आणि या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना पाहायला मिळतोय। केरळात पाऊस दाखल झाला, मात्र मान्सून पूर्व पाऊस हा महाबळेश्वरातही दाखल झाला असं म्हणायची वेळ आलेली आहे। कारण पावसाचा जो वेग आहे तो पाहता आणि इथला जो गारवा आहे तो पाहता निश्चितच आता पूर्णपणे महाबळेश्वरमध्येही पाऊस दाखल झाला असं म्हणायला हरकत नाही। गेल्या तासापासून या महाबळेश्वर परिसरात जो पाऊस पडतोय तो खरंच अतिशय सुखद गारवा तयार करणारा आहे। या ठिकाणी आलेला पर्यटकही चांगल्या पद्धतीने याचा आनंद घेतोय। नुसता पाऊसच पडत नाही तर वाऱ्यासह गारांचाही मोठा या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की पर्यटक कशा पद्धतीने गारांचा आनंद या ठिकाणी घेताना दिसतोय। अश्विन, राहुल, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा महाबळेश्वरमध्ये गारांसह मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे पर्यटक मात्र चांगलेच एन्जॉय करताना दिसत आहेत। तापमानात देखील प्रचंड घट झालेली आहे आणि आजच मान्सून केरळात दाखल झाल्याची देखील बातमी आलेली होती। त्या पार्श्वभूमीवर मान्सून पूर्व सरी येते, मात्र तरी देखील वातावरणामधला हा बदल अतिशय सुखद आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये तापमान प्रचंड वाढलेलं होतं, आर्द्रता वाढलेली होती हवेतली, त्याच्यामुळे घामाच्या धारांनी नागरिक चिंब झालेले होते। मात्र आता पावसाच्या धारांनी ही मंडळी चिंब होत आहेत।